ಮಾತಾಡ್ರಿ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. उद्या सेट एक्झाम होणार आहे. या परीक्षेत तुम्हाला यश मिळावं ह्या उद्देशाने फास्ट रिव्हिजन मी घेत आहे. कृपया हे पूर्ण रिव्हिजन झाल्यानंतर पूर्ण हे पेजेस मी तुम्हाला पाठवून देतो, त्याचा एकदा रिव्हिजन करून घ्या आणि ह्याचा वापर आपल्याला उद्या पेपरला होणार आहे. व्यवस्थित वाचन करा आणि व्यवस्थित लक्ष द्या. पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर आहे हायर एज्युकेशन. आता हायर एज्युकेशन मध्ये माझं जो पुस्तक आहे, ह्या पुस्तक फास्ट रिव्हिजन घेऊया कारण वेळ खूप कमी आहे. पहिल्यांदा काय करू, पहिला जो सब टॉपिक आहे इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर एज्युकेशन. हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया. प्राचीन भारतात उच्च शिक्षण पद्धती कसे होते त्याच्याबद्दल आपण बघूया. एज्युकेशन म्हणजे शिक्षण म्हणजे नेमकं काय? ॲक्विजिशन ऑफ नॉलेज, ज्ञान ग्रहण करणे म्हणजे शिक्षण होय. अरिस्टॉटल काय म्हणतात, एज्युकेशनचं काम काय आहे तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. म्हणजे शिक्षणाच्या द्वारे चांगलं मन, चांगलं बुद्धी, चांगलं शरीरात असतो. म्हणजे सदृढ बुद्धी, सदृढ म्हणजे स्ट्रॉंग बुद्धी, माइंड कुठे असतात तर स्ट्रॉंग बॉडीमध्ये. त्यामुळं बॉडी स्ट्रॉंग करणं आपलं कर्तव्य आहे आणि शिक्षणाद्वारे ते आपण पूर्ण केला पाहिजे. सर हे पेपरला विचारतात का? हो. हे वाक्य कोणी सांगितले शिक्षणाबद्दल? अरिस्टॉटल यांनी सांगितलेले. आता शिक्षणामध्ये 2 प्रमुख प्रकार आहे, फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे औपचारिक. आपण जर शाळेला किंवा कॉलेजला किंवा विद्यापीठाला जाऊन शिक्षण घेत असेल तर तो औपचारिक शिक्षण पद्धती झाला. म्हणजे फिक्स्ड टाइम टेबल असतात, फिक्स्ड सिलेबस असतात, फिक्स्ड मार्क घेतल्यानंतर आपण पास होतो. एक रेग्युलर पद्धती असतात, रूल्स अँड रेग्युलेशन असतात. इनफॉर्मल म्हणजे शाळेला न जाता आपण शाळेच्या बाहेरून, समाजापासून, कुटुंबापासून, मित्रापासून, निसर्गापासून आपण शिकत असतो. त्याला इनफॉर्मल टीचिंग, इनफॉर्मल एज्युकेशन असे म्हणतात. ಅದ್ರೊಳಗೆ ಏನು ಬರಿಬೇಡಮ್ಮ, ಅದ್ರೊಳಗೆ ನನ್ನ ಹೆಸರು ಮಾಹಿತಿ ಇದೆ ನಂದು, ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್ ಏನು ಮಾಡಬೇಡ. आउटसाइड स्कूल किंवा लाईफ एक्सपिरियन्समुळे आपण शिकत असतो. ओके. आता हे अजून एक कन्सेप्ट महत्वाचा आहे, आर्टिकल 21A. संविधानामध्ये आर्टिकल 21 हे कशाशी संबंधित आहे तर राईट टू एज्युकेशन आहे. 2002 मध्ये आपलं संविधानाचा 86वा अमेंडमेंट करून त्याच्यात असं सांगितलेलं आहे की जो मुलगा 6 वयापासून 14 वया गटातील जे चिल्ड्रन्स आहे त्या चिल्ड्रन्सना कंपल्सरी आणि फ्री मध्ये एज्युकेशन दिला पाहिजे आणि तो शिक्षण घेण्याची राईट्स त्या मुलांचा आहे. आणि तो ऍक्ट 2009 मध्ये पास करण्यात आला आणि 1 एप्रिल 2010 पासून तो इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहे. कृपया हे लक्षात ठेवा. आता प्राचीन भारतात शिक्षण मंदिरात, गुरुकुलमध्ये, पाठशालामध्ये, टोल्समध्ये आणि चतुष्पदीमध्ये दिले जात होते. जो प्राचीन शिक्षण पद्धतीला आपण प्रामुख्याने वैदिक शिक्षण असे म्हणतो. वैदिक काळात विद्यार्थी गुरुकुलमध्ये जाऊन गुरूंच्या सान्निध्यात राहून ते शिक्षण घेत होते. वैदिक काळात 4 प्रकारचे वेदाज होते, 8 वेदांगाज होते. हे मॅच द फॉलोइंग प्रश्न विचारतात बघा. काय काय 4 वेदाज आहे, 8 वेदांगाज आहे, 4 उपवेदा आहे आणि 4 ब्राह्मणाज आहे, 108 उपनिषद आहे.
6 फिलॉसॉफी आहे आणि भगवद्गीता आहे आणि 3 स्मृतीज आहे. मला हे प्रश्न गुवाहाटी म्हणजे आसामच्या सेट एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारलेले होते. आता उपनिषद म्हणजे काय? गुरुच्या सान्निध्यात बसून त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेणे. उपनिषद म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात, गुरूंच्या पायाखाली बसून म्हणजे पायाजवळ बसून गुरूंचा आदेश ऐकणे, गुरूंच्या व्याख्यान ऐकणे, गुरूंच्या विचार ऐकणे. वैदिक काळात विद्यार्थी जर शिक्षकाजवळ म्हणजे गुरुकुलमध्ये राहून 12 वर्ष राहून जर तो शिक्षण पूर्ण केला तर तो ग्रॅज्युएट, 24 वर्ष पूर्ण केला तर त्याला वसु हा पदवी मिळत होते आणि 36 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला रुद्र हा पदवी मिळत होते आणि 48 वर्ष पूर्ण केल्यानंतर आदित्य हे पदवी त्यांना मिळत होते. आता 4 वेदाच आहे, ऋग्वेद, सामवेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या 4 वेदामध्ये जुने वेद कोणता आहे तर ऋग्वेद आहे. आता वैदिक काळात कशावर त्यांनी फोकस दिलेले आहे तर ओरल टीचिंग मध्ये. विद्यार्थी शिक्षक फक्त ओरली शिकवत होते आणि विद्यार्थी ते ऐकून ऐकून पाठ करत होते. समर्थ चिन्ह लत्ती बिळतवी का मोबाईल इडू अकडे ಅದು ಇಡು ಅದು ಒಂಚೂರು ಓದ್ಕೋತಾರೆ ಕುಂಡ್ರಲ್ಲ ಗಪ್ಪ ಮನ್ಕೊಂಡ್ರ ಕೊಂಡ್ರು. नालंद विद्यापीठ. आता नालंद विद्यापीठ हे बुद्धिस्ट सेंटर आहे, लर्निंग सेंटर. 427 बिफोर द ख्रिस्तपूर्व मध्ये स्थापन झालेले. गुप्ता हे त्यांनी स्थापन केलेले सर्वात जास्त आणि मोठे लायब्ररी म्हणजे ग्रंथालय तिथे होते. जगातील पहिलं विद्यापीठ कोणते तर तक्षशिला. आता नालंदा हे बिहार मध्ये आहे सध्या. तक्षशिला विद्यापीठ हे पाकिस्तानमध्ये आहे. बिफोर द ख्रिस्त 6व्या शतमानामध्ये त्याचं स्थापन करण्यात आलेले आहे. जगातील पहिलं विद्यापीठ आहे. तिथं अनेक गुरुजन म्हणजे विद्यार्थी शिकून प्रसिद्ध झालेले. पाणिनी तो व्याकरणामध्ये तो प्रसिद्ध होता. व्याकरण ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे. चरक त्यांनी वनस्पती शास्त्राबद्दल अभ्यास करून वनस्पती त्यांना डॉक्टर म्हणतात, चरक डॉक्टर. आणि चंद्रगुप्त मौर्य हेही तिथे शिकलेले आहे. कृपया हे व्यक्तींचं नाव लक्षात घ्या. त्यानंतर मुस्लिम एज्युकेशन कधी सुरुवात झालं तर जो अरब लोक आहे तेव्हा भारतात आल्यानंतर अरब लोकांनी जे काही शिक्षण पद्धती सुरुवात केले भारतात त्याला मुस्लिम शिक्षण पद्धती असे म्हणतात. मोहम्मद गजनी, मोहम्मद गौरी हे 10व्या शतमानामध्ये भारतात आले होते आणि भारतावर आक्रमण केले त्यांनी. आणि त्यावेळी जे काय एज्युकेशन पद्धती होता भारतात ते पूर्ण सर्वनाश आणि सत्यानाश केलेले आहे. मोहम्मद गजनी आणि मोहम्मद गौरी. आणि मुस्लिम एज्युकेशन सुरू केल्यानंतर त्यांनी अरेबिक आणि पर्शियन या भाषेला महत्व दिलेले आहे. मदरसा हा एक शिक्षण केंद्र, मुस्लिम शिक्षण केंद्र म्हणतो मदरसा. त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिशांनी आले, वॉरेन हेस्टिंग यांनी 2 प्रकारचे शिक्षण सुरुवात केले. एक मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम एज्युकेशन आणि हिंदू लोकांसाठी हिंदू एज्युकेशन. मुस्लिम लोकांसाठी 1781 ला कलकत्ता येथे मद्रासा स्थापन केले आणि हिंदू एज्युकेशनसाठी जे वाराणसी आहे तिथं संस्कृत कॉलेज त्यांनी प्रारंभ केले. त्रास आला तर ना आता इव्होल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स. आतापर्यंत हे सगळं प्री इंडिपेंडन्स मध्ये झालेलं आहे. आता स्वातंत्र्य झाले म्हणजे प्री इंडिपेंडन्स देश स्वतंत्र होण्यापूर्वी शिक्षणासाठी काम केलेले अनेक आयोग होते जे ब्रिटिशांनी स्थापन केलेले आयोग आहे. त्या आयोगांचं नाव ते कधी स्थापन झालेले आणि त्यांनी कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलेले आहे कृपया एवढंच लक्षात ठेवा. चार्टर ऍक्ट कधी सुरुवात झाला तर 1813 रोजी. चार्टर ऍक्ट प्रमाणे भारतात
दरवर्षी 1,00,000 रुपये खर्च केला पाहिजे. 1,00,000 जर आपण खर्च केलो म्हणजे भारतीय लोकांना शिक्षण देण्यासाठी, भारतीय लोकांना इंग्लिश ज्ञान देण्यासाठी, भारतीय लोकांना शिक्षण देण्यासाठी 1,00,000 रुपये खर्च केला पाहिजे अशी नियम त्यावेळी केले चार्टर ऍक्ट प्रमाणे. आणि 1817 मध्ये कलकत्ता कॉलेज स्थापन केलेले आहे. राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केले. राजाराम मोहन रॉय यांनी ब्रिटिश लोकांना पत्र लिहून की बाबा तुम्ही आम्हाला इंग्रजी शिकवा अशी विनंती केले होते. त्यामुळं राजाराम मोहन राय या राजाराम मोहन राय मामांना आमचा नमस्कार. तुमच्यामुळे आज आम्ही इंग्रजी विषय ठेवलेला आहे. चला, राजा हा पदवी त्यांना दिले होते. खरं तर त्यांचं नाम राम. आता दुसरा आयोग आहे लॉर्ड मेकॉले मिनिट. 1835 रोजी ही आयोग ब्रिटिशांनी स्थापन केलेला आहे बेंटिंगच्या नेतृत्वावर. आता लॉर्ड मेकॉले मिनिट काय, कसं प्रश्न विचारतात. लॉर्ड मेकॉले मिनिट कोणत्या वर्षी स्थापन केले आले? 1835 रोजी. त्यांनी इंग्रजी हा कंपल्सरी केलेला आहे. शिक्षणाचा माध्यम हा इंग्रजीच असायला पाहिजे. इंग्लिश मीडियम जे शाळा कॉलेजेसचं जो काय शिक्षण असेल ते पूर्णपणे इंग्लिश मीडियम मधूनच मुलांना शिकवायचं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की लोक भारतीय म्हणजे इंडियन इन ब्लड अँड इंडियन इन कलर, परंतु दे आर टेस्ट इन इंग्लिश. म्हणजे भारतीय लोकांना इंग्रजी शिकवायचं आणि त्यांचा विचार हा ब्रिटिश लोकांप्रमाणे असायला पाहिजे. जे भारतीय लोक इंग्रजी शिकून ब्रिटिश लोकांना मदत केला पाहिजे अशी त्यांचा मेन इंटेन्शन होता, उद्देश. आता तिसरा एक महत्वाचे आयोग आहे वुड्स डिस्पॅच. 1854 रोजी स्थापन झालेले आहे. ह्याला मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश असे म्हणतात. प्लीज लक्षात ठेवा, मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश. 1857 रोजी वुड्स डिस्पॅच प्रमाणे भारतात 3 ठिकाणी विद्यापीठ स्थापन केलेले आहे. ह्याला भारतातील पहिलं 3 विद्यापीठ 1857 रोजी, 1857ला पहिलं कलकत्ता विद्यापीठ, त्याच्यानंतर बॉम्बे विद्यापीठ, त्यानंतर मद्रास विद्यापीठ, 3 ठिकाणी विद्यापीठ स्थापन केलेले आहे. हे प्रश्न अनेक वेळा विचारलेले होते बघा. आता हंटर आयोग कोणत्या वर्षी फॉर्म झाला? 1882. ओके. आता सॅडलर कमिशन, सॅडलर कमिशन कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? 1917 ते 1919. सॅडलर कमिटी कशासाठी स्थापन केले तर कलकत्ता विद्यापीठात सुधारणा करण्यासाठी, जे कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे तिथं सुधारणा करण्यासाठी ही कमिटी नेमणूक केलेली आहे. या कमिटीने सांगितलं की केब ही संस्था सुरुवात करा, स्थापन. केब म्हणजे सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन. सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन 1924ला ही प्रारंभ झाला. नंतर मध्ये अनेक वर्ष बंद होता. पुन्हा 1994 रोजी हे पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. सप्रू कमिटी 1934 रोजी, 1934. वर्धा एज्युकेशन 1937. आपलं महाराष्ट्रामध्ये वर्धा या जिल्ह्यात 1937 रोजी ही संमेलन, ही कॉन्फरन्स घेण्यात आला होता. हुसेन ह्याचा अध्यक्ष होता. महात्मा गांधीजींच्या विचाराने ही सुरुवात केलेली आहे. नई तालीम ही कन्सेप्ट किंवा न्यू एज्युकेशन म्हणजे मुलांना प्रॅक्टिकल एज्युकेशन देणं, मुलांना क्राफ्ट शिकवणं ही महत्वाचं आहे. असं गांधीजींच्या तत्वाच्या आधारे वर्धा एज्युकेशन पॉलिसी निर्मिती केलेली आहे. सार्जंट प्लॅन कोणत्या वर्षी? 1944 रोजी. आणि सार्जंट प्लॅन सांगितलं की तुम्ही भारतात एक UGC सारखा एक संस्था असायला पाहिजे सांगितले. आता पोस्ट इंडिपेंडन्स, इव्हॅल्युएशन ऑफ हायर एज्युकेशन अँड लर्निंग इन पोस्ट इंडिपेंडन्स. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षणाचा विकास करण्यासाठी भारत देशातील जे काय शिक्षण तज्ञ
शिक्षणात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने पहिला आयोग स्थापन केले, त्याला राधाकृष्णन आयोग असे म्हणतात. खूप वेळा त्याच्यावरती प्रश्न विचारले. स्वतंत्र भारतातील पहिला शिक्षण आयोग कोणते, तर डॉक्टर राधाकृष्णन आयोग. डॉक्टर राधाकृष्णन आयोग कोणत्या वर्षी स्थापन झालं, 1948 रोजी. डॉक्टर राधाकृष्णन आयोग हे कशाच्या संदर्भात आहे, तर विद्यापीठ सुधारणासाठी भारतात विद्यापीठ स्थापन करून विद्यापीठ शिक्षण देणं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. राधाकृष्णन कमिशन सांगितलं की भारतात UGC स्थापन करा आणि यांच्या नेतृत्वाखाली 1953 रोजी UGC 28 डिसेंबर 1953 रोजी स्थापन करण्यात आला. त्यानंतर 1956 पार्लमेंट ऍक्ट प्रमाणे UGC स्थापन करण्यात आलेले, म्हणजे त्याला दर्जा दिले. मुदलियार कमिशन 1952. मुदलियार कमिशन कशाच्या संदर्भात आहे, तर सेकंडरी स्कूल साठी. डॉक्टर कोठारी कमिशन 1964 to 1966. प्रश्न असा विचारतात, डॉक्टर कोठारी कमिशनचं नाव काय आहे, ह्या कमिटीचं नाव, ह्याचं टायटल लक्षात घ्या, एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. डॉक्टर कोठारी यांनी सांगितलं की भारतात 3 भाषा वापर केला पाहिजे, मराठी भाषा, हिंदी भाषा आणि इंग्लिश, 3 लँग्वेज फॉर्म्युला. ओके. आणि यांनी सांगितलं की 10वी पर्यंत, त्याच्यानंतर 11वी 12वी, त्यानंतर BA म्हणजे 3 वर्षांचं अशी शिक्षण पद्धती पाहिजे असे त्यांनी रिकमेंडेशन केला होता. 1976 काय झालं माहिती आहे का, भारतातील जो संविधान आहे, संविधानाचा अमेंडमेंट करण्यात आला, म्हणजे त्याच्यात सुधारणा करून 42वा सुधारणा करून एज्युकेशन हा जो विषय होता तो पूर्वी स्टेट लिस्टमध्ये होता आणि तो स्टेट लिस्टमधून एज्युकेशन हा विषय काढून को करंट लिस्टमध्ये समाविष्ट केलेले आहे. माझ्या ह्या 80 परीक्षामध्ये कमीत कमी 20 ते 22 वेळा हे प्रश्न विचारलेले होते. 42वा अमेंडमेंट कोणत्या वर्षी झाला, 1972 रोजी. 1976 वर्षी 42वा अमेंडमेंट मध्ये काय करण्यात आला, शिक्षण जो विषय होता तो स्टेट लिस्ट मधून को करंट लिस्ट मध्ये समाविष्ट केलेले आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 यांनी नेमकं काय बदललं, तर 10+2+3 ही कन्सेप्ट त्यांनी मांडलेले आहे आणि इम्प्लिमेंट केलेले आहेत. 2005 नॅशनल नॉलेज कमिशनची स्थापन झाला. त्याचा अध्यक्ष सॅम पिट्रोडा यांनी होता. सॅम पिट्रोडानी आणि नंतर हे आयोग बरखास्त करण्यात आला. यशपाल कमिटी 2008 स्थापन करण्यात आला. हे प्रश्न विचारतात बघा, यशपाल कमिटीचं नाव काय होता, टू ऍडवाइज ऑन रिनोव्हेशन अँड रिजुव्हेनेशन ऑफ हायर एज्युकेशन, उच्च शिक्षणामध्ये नाविन्यता करण्यासाठी उपदेश देणे. आता पवार कमिटी म्हणून आलेले 2012 ह्याला PPP मॉडेल म्हणतात, प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप मॉडेल. आता एखादे विद्यापीठ बघा, प्रायव्हेट आणि पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट, प्रायव्हेट म्हणजे एक व्यक्ती, पार्टनरशिप दोघांच्या मिश्रणाने एज्युकेशनचा इन्स्टिट्यूशन्स प्रारंभ केला पाहिजे, त्याला PPP मॉडेल. प्रश्न असा विचारतात, पब्लिक अँड प्रायव्हेट पार्टनरशिप हे मॉडेल कोणत्या कमिटीने सांगितलेलं आहे, पवार कमिटी 2012. सुब्रमण्य कमिटी 2016 रोजी स्थापना करून NEP 2020 हे रचना केला पाहिजे अशी सुब्रमण्य कमिटीने सांगितलेलं आहे 2016 या कमिटी. आता या कमिटीप्रमाणे NEP 2020 NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ह्याचा अध्यक्ष होता डॉक्टर के कस्तुरीरंगन. यांनी काय सांगितलेलं बघा, कोणता फॉर्म्युला सांगितले की 5+3+3+4. ओके,
बालवाडी, त्याच्यानंतर म्हणजे आपण काय म्हणतो LKG, UKG आणि फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, ही एक रचना. त्याच्यानंतर 4थी, 5वी, 6वी. काय बरोबर आहे का नाही बघा. काय सुरुवातीचा 5 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष, त्याच्यानंतर 9वी, 10वी, 11वी, 12वी असं त्यांनी रचना केलेली आहे. LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, त्यानंतर 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, थोडं काय चुकलंय का बघा. हे 5, 3, 3, 4 हे कन्सेप्ट एवढंच लक्षात घ्या. चला पुढं. UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, कधी स्थापन केलेले आहे? 18 डिसेंबर 1953. पार्लमेंट ऍक्ट प्रमाणे 1956 ला एक दर्जा देण्यात आला. कधी, कुठे त्याचं हेड ऑफिस आहे? न्यू दिल्ली येथे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने 2019 मध्ये UGCचे हेड ऑफिस तिथे मला आदरणीय UGCचे व्हाईस चेअरमन डॉक्टर भूषण कुमार पटवर्धन साहेब मला बोलवून तिथं माझा सत्कार केलेला आहे की बाबा लई शाणा आहेस तू, अक्कलकोटचा आहे, एवढ्या वेळा सेटनेट परीक्षा पास झाला, दुसरंच कामच नव्हतं का, म्हणून त्यांनी माझा सत्कार केले. आणि पटवर्धन साहेब हे पुणे विद्यापीठाचे रसायनशास्त्र डिपार्टमेंटमध्ये ड्युटी केले होते. स्वामी समर्थांचे भक्त ते आहे, त्यामुळे मला तिथं बोलून सत्कार केलेत. आणि मी UGCच्या हेड ऑफिसमध्ये गेलो होतो. किती छान हो हेड ऑफिस. त्यांचं काय माहिती आहे का? UGCचं काम कोऑर्डिनेशन करणे, डिटर्मिनेशन करणे, मेंटेनन्स करणे आणि स्टँडर्ड ऑफ टीचिंग, एक्झामिनेशन आणि रिसर्च इन युनिव्हर्सिटी एज्युकेशन ही काम करण्याची त्यांचं जबाबदारी आहे. आता सध्या म्हणजे आज 14 जून 2025 आहे. आजच्या घडीला आपल्या देशात टोटल विद्यापीठ बघा, टोटल सेंट्रल युनिव्हर्सिटी 57 आहे, स्टेट युनिव्हर्सिटी 502 आहे, आणि डीम्ड विद्यापीठ 142, आणि प्रायव्हेट विद्यापीठ 512, आणि ओपन विद्यापीठ एक इग्नो आहे. आणि आतापर्यंत 13 स्टेट होती आणि परवा ओरिसांचा ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे 14, म्हणजे एकूण 15 विद्यापीठ. आपला जो महाराष्ट्राचा विद्यापीठ आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झालंय? 1989 ला ओपन युनिव्हर्सिटी आपल्या महाराष्ट्रात. आणि पहिलं मुक्त विद्यापीठ कोणतं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हैदराबाद 1982. इग्नो स्थापन झाले 1985. ओके, त्यानंतर बघूया पुढचा. IUC इंटर युनिव्हर्सिटी सेंटर्स, एकूण 6 इंटर युनिव्हर्सिटी सेंटर्स आहे. देशात एकूण 6 लँग्वेज विद्यापीठ आहे. AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन स्थापन केलेत 1945 ला, आणि 1987 ला त्याला एक स्टॅट्युटरी बॉडी म्हणून शासनबद्ध केलेलं आहे. टेक्निकल एज्युकेशन साठी काम करणारी ही मोठी संस्था आहे. AIU असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी 1973. युनिव्हर्सिटी न्यूज म्हणून एक वीकली मॅगझिन येतो. तुम्ही उद्या सेट पास झाल्यानंतर आणि नेट पास झाल्यानंतर हे वीकली दर आठवडं वाचन करा. ह्याच्यामध्ये या न्यूज चॅनलमध्ये हे जे युनिव्हर्सिटी न्यूज आहे या वीकलीमध्ये प्रत्येक विद्यापीठ जे कॉलेजेस आहे, एडेड कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, जिथं जागा खाली आहे म्हणजे वॅकन्सी आहे ह्याच्यात जाहिरात येत असतो युनिव्हर्सिटी न्यूज मध्ये. आणि कंपल्सरी जाहिरात ह्याच्यामध्ये द्यायलाच पाहिजे. समजा अक्कलकोटमध्ये, आमच्या अक्कलकोटमध्ये खेडगी कॉलेज आहे. आता खेडगी कॉलेजमध्ये एखाद्या पोस्ट खाली असेल, परवा आम्हाला शिकवलेलं आमचे गुरु आदरणीय डॉक्टर खैरादी सरांचा मृत्यू झालेला आहे अटॅक येऊन. खूप चांगलं देव माणूस होता. आता तो जागा खाली झाल्यामुळं मग तिथलं वॅकन्सी आपलं अक्कलकोट खेडी कॉलेजने UGCला कळवायला पाहिजे. आणि तिथं आहे ना युनिव्हर्सिटी न्यूज मध्ये तो जाहिरात येत असतो. मला सांगायचं हे उद्देश आहे की जिथं जिथं कॉलेजमध्ये जागा खाली आहे
वॅकन्सी आहे या युनिव्हर्सिटी न्यूज मध्ये जाहिरात येत असतो, त्यामुळे हे तुम्ही वाचन करा वीकली मॅगझिन. चला पुढं नॅक कमिटी म्हणून आहे. नॅक कमिटी 1994 मध्ये स्थापन झालेले आहे. कुठे? बेंगळुरू येथे. नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल बेंगळुरू. त्याच्यानंतर NBA नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन, हे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्या अंतर्गत हे NBA स्थापन केलेलं आहे 1994 मध्ये. नॅक कमिटी विद्यापीठ, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी चेकिंग करत असतात. नॅब हा केवळ टेक्निकल एज्युकेशन, तेही केवळ प्रोग्राम्स आणि कोर्सेस चेकिंग केले जातो, त्याचा क्वालिटी चेकिंग केले जातात. इथं इन्स्टिट्यूशन चेकिंग केले जात नाही. इथं इन्स्टिट्यूशन्स आणि कोर्सवर दोन्ही, इथं केवळ कोर्सवर चेकिंग केलं जातो. त्यानंतर 2015 मध्ये एक संस्था उभारण्यात आला, NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशनल्स रँकिंग फ्रेमवर्क. ह्यांनी दरवर्षी काय करतात तर कॉलेज, विद्यापीठ, पूर्ण देशातील जे काही शिक्षण संस्था आहे टॉप कोणता आहे ते जाहीर करत असतात. आता 2014 मध्ये IIT मद्रास हे देशातील पहिलं रँक घेतलेले इन्स्टिट्यूशन्स आहे. आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 3rd रँक मिळवलेलं देशात, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये एकूण 16 कॅटेगरी असतो. NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी, आपला जो नेट एक्झाम आहे UGCचा नेट एक्झाम हे NTA ने घेत आहे 2017 पासून. नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा नीट एक्झाम आहे हे NTA घेत असतात. ICSSR इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च 1969, एवढंच लक्षात ठेवा. NCRI नॅशनल काउन्सिल ऑफ रुरल इन्स्टिट्यूट 1995 हैदराबाद. आता याचं नाव बदललेलं आहे, महात्मा गांधी असं नाव त्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर NCPR नॅशनल काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च 1977 न्यू दिल्ली येथे. ICHR इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च 1972 नवी दिल्ली येथे स्थापन केलेले आहे. ओके, चला. त्याच्यानंतर ओरिएंटल कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया. नुकताच मी एक आठवड्यापासून हेच शिकवलेलं आहे तुम्हाला. ओरिएंटल म्हणजे पूर्व, भारत देश हा पूर्व दिशेत येतो. युरोपमध्ये बसणारे जे लोक आहेत ते भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये इंटरेस्ट घेऊन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल ते अभ्यास केलेले आहेत. एकूण 16 ओरिएंटल सेंटर्स आहे. या सेंटरनी भारताचा शिक्षण पद्धती अभ्यास करून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून युरोप लोकांना दिलेले आहेत. कन्व्हेन्शनल लर्निंग मेथड म्हणजे ट्रेडिशनल, आतापर्यंत शाळा कॉलेजेसचे शिक्षण पद्धती कसे होते, टीचर्ड सेंटर होते, फिक्स्ड टाइम टेबल ते फॉलो करत होते. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे मॉडर्न टेक्निक किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणे, स्वयंप्रभा हे जे काय आहे ते नॉन कन्व्हेन्शनल आहे. ओपन युनिव्हर्सिटी हे नॉन कन्व्हेन्शनल मध्ये येतो. प्रोफेशनल 4th पॉइंट्स आहे प्रोफेशनल, टेक्निकल, स्किल एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन साठी मी डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलो परवा, ते एकदा बघून घ्या. आता काय वेळ नाही तुम्हाला, फक्त एवढं बघा. IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, NITTR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च चेन्नईमध्ये त्याचं मेन सेंटर आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंट एज्युकेशन. व्हॅल्यूज म्हणजे मूल शिक्षण. चव्हाण म्हणून या व्यक्तीच्या अंतर्गत यांच्या नेतृत्वाखाली 1999 रोजी आपलं पार्लमेंटमध्ये एक कमिटी स्थापन करण्यात आला चव्हाण यांच्या नेतृत्वात. चव्हाण यांनी एक रिपोर्ट दिलेला आहे की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 5 युनिव्हर्सल व्हॅल्यूज त्यांनी सांगितलेले. 5 कोणते? ट्रुथ, नॉन व्हायोलेन्स, त्याच्यानंतर रायट्युअस कंडक्ट म्हणजे सत्य, अहिंसा, धर्म,
शांती आणि प्रेम अशी 5 मूल्य त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये 4 व्हॅल्यूज आपण शिकवायला पाहिजे. ह्युमन व्हॅल्यू, सोशल व्हॅल्यू, कल्चरल व्हॅल्यू आणि इन्स्टिट्यूशन्स व्हॅल्यू. चला पुढं. पर्यावरण शिक्षण. कंपल्सरी पर्यावरण शिक्षण शिकवा मुलांना. तुम्हाला सांगत आहे. काय करायला लागले एवढा दिवस मुलांना तुम्ही पर्यावरण शिक्षण का दिलं नाही? देव काय कानाखाली म्हणून सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला खंडदेशी कपाळाला दिलेलं आहे. मुलांना तुम्ही काय शिकवा? पर्यावरण शिक्षण शिकवा म्हणून. आणि युजीसीला पण ताकीद दिलेलं आहे. युजीसी मामा थोडं लक्ष द्या मुलांना एन्व्हायरमेंटल एज्युकेशन शिकवा म्हणून. चला आता पॉलिसी आणि गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन शेवटच्या टप्प्यात आहोत. भारतात 3 प्रमुख शिक्षण पॉलिसी झालेल्या आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986, त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. प्रत्येकाने एक धोरण, प्रत्येकाने एक सजेशन्स दिलेले आहेत आणि ते इम्प्लिमेंट भारत देशाने फॉलो करून स्वीकारलेले आहेत. भारताचं जो संविधान आहे तो संविधान निर्माण करा अशी पहिला कन्सेप्ट सांगितलेले व्यक्ती, आयडिया सांगितलेले व्यक्ती M.N. रॉय 1934. डॉक्टर B.R. आंबेडकर यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात. कॉन्स्टिट्यूशन्स फादर ऑफ नेशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स भारत देशाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार केले आणि अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला अंमलबजावणी. आता फ्रेंच देशाकडून लिबर्टी तत्व, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी आपण स्वीकार केलो. आयर्लंड करून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी स्वीकार केलो. इंग्लंड करून पार्लमेंट सिस्टीम, अमेरिकाकडून फंडामेंटल राईट, रशियाकडून फंडामेंटल ड्युटी आपण स्वीकार केलो. आणि हे महत्वाचा पॉइंट्स आहे बघा. आर्टिकल 21A काय सांगतात तर राईट टू एज्युकेशन सांगतात. त्याच्या संबंधित आहे. हे ऍक्ट 2009 मध्ये पास करण्यात आला आणि प्रत्यक्षात 1 एप्रिल 2010 पासून देशात लागू केले. आता शेवटची ही एक कमिटी आहे डॉक्टर के राधाकृष्णन. बघा राधाकृष्णन कमिटी 1948 तो पहिला कमिटी. आता हे शेवटचे कमिटी आहेत बघा. डॉक्टर के राधाकृष्णन कमिटी 2022 आणि 23 मध्ये स्थापन केलेले. त्यांनी सांगितलं की नॅक कमिटी हे रद्द करा, त्याच्याऐवजी नॅक हे स्थापन करा, NAC नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल. आणि डॉक्टर के राधाकृष्णन सांगतात की नॅक कमिटीला तुम्ही प्रत्यक्षात कॉलेज विद्यापीठाला भेट न देता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्यांचा मूल्यमापन करा. म्हणजे बायनरी सिस्टीम, एक ऑफलाईन चेकिंग करा, एक ऑनलाईन चेकिंग करा, अशी एक बायनरी सिस्टीम त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ग्रेड जे काय आतापर्यंत A+, B+, जे काय ग्रेड देत होते ते ग्रेड आता बंद करा, असं डॉक्टर के राधाकृष्णन कमिटीने सांगितलेलं आहे. खूप फास्ट मी घेतलेलं आहे दादांनो, ताईंनो, टेन्शन घेऊ नका. एवढंच तुम्ही व्यवस्थित एकदा रिव्हिजन मारा आणि तुमचा रिझल्ट मिळतो. ओके. किती पेज सांगितलं बघा मी, किती पेजेस सांगितलं मा आमच्या शांत लक्ष्मी. ओ ताई उठा हो मा. 1 पेज, 2 पेज, 3 पेज, 4 पेज, 5 पेजेस. ओके. आता हे आमचे उमाटे सर म्हणून आमचे मित्र आहेत. त्यांनी सांगितलं, त्यांनी मागाशी आमच्या घरी आले होते. मी 1 तास असं मोबाईल धरून व्हिडिओ तयार करत होतो, हात दुखत होता. मग त्यांनी म्हणाल सर की तुमचा हात दुखलं तर कसा हो, आमच्या घरी हे काय आहे स्टँड आहे बघा कसा नागोबा हे दिलेलं त्यांनी. त्यांनाही मी धन्यवाद म्हणतो. त्यांनी दिल्यामुळं आपल्याला थोडं फास्ट हे व्हिडिओ करण्यात आला. उद्या पेपर आहे, व्यवस्थित लिहा. ओके. आता पुढं अजून 2 टॉपिक राहिले, तेही पटापट. अगोदर नोट्स काढावं लागतात मला आणि नोट्स काढून तुम्हाला सांगावं लागतात. बघा आता हे पुढं इथं नोट्स काढतो. आता मी नोट्स काढून तुम्हाला सांगतो. ओके. हे कम्युनिकेशनचे 3 पेजेस सांगितलं. त्याच्यानंतर इथं हे 3 पेजेस रिसर्च सांगितलं. इथं हे टीचिंगचे अशी पॉइंट्स आहे. पॉइंटसाठी हे नोटबुक मी काढलेले तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. नमस्कार. ओके. धन्यवाद. धन्यवाद. या घरी मग आमचे शांत लक्ष्मी थोडं टेन्शन घेत